Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavande with you again. 2 दिवस झाले व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी तुम्ही मला एवढ्या कमेंट करत आहात की मॅडम थोडीशीच माहिती तुम्ही दिलेली आहे, जी की MPSC थ्रू पोस्ट आपल्याकडे आत्ता वॅकन्सी आउट झालेली आहे 15 जागांसाठी, जी असिस्टंट डायरेक्टर किंवा आपण त्याला असिस्टंट रजिस्ट्रार म्हणतो, सहाय्यक प्रबंधक, जी ग्रुप बी मधून आपल्याकडे पोस्ट आलेली आहे. आता याच्यामध्ये इतके सारे विद्यार्थ्यांनी कमेंट्स आणि प्रश्न दिलेले आहे, बट आय वॉज नॉट फीलिंग वेल फ्रॉम 2 days, सो दॅट्स वाय मी ऑनलाईन येऊ शकलेले नव्हते आणि आताही मी क्लासरूममध्ये नाही आहे, त्यामुळे आवाज किंवा थोडासा व्हिडिओ क्वालिटी तुम्हाला इनकन्व्हिनियंट होऊ शकतं. सो प्लीज ॲडजस्ट करा, कारण तुम्हाला अजून काही माहितीसाठी तुमची फार घाई होती, त्यामुळे मी पटकन तुम्हाला कुठूनही आता व्हिडिओ पोस्ट करते आहे एक थोडंसं शांत वातावरण बघून. सो सगळ्यात आधी खूप साऱ्या कमेंट्स तुमच्या आलेल्या आहे, तर आपण कमेंट्सचे जे प्रश्न आहेत त्यावर मी आधी तुम्हाला उत्तर देईल. त्यानंतर याच्यामध्येच तुमचं नोटिफिकेशनचे डाऊट्स क्लिअर होतील, कारण तुम्ही सगळे प्रश्न मला इथे विचारलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आता मी नोटिफिकेशनमध्ये काय दिलं, याच्यामध्ये काय, आणि तुमच्या सिलेबसबद्दलही भरपूर सारे डाऊट्स आहेत. एक्झाम होणार की नाही याच्याबद्दलही डाऊट्स आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दलही डाऊट्स आहेत. सो प्लीज मी तुम्हाला थोडं आता इथे एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे ज्या कमेंट्स तुम्ही मला दिलेल्या आहेत, आत्ताची कमेंट्स आहेत दॅट मॅडम मी आता लास्ट इयरला आहे, नेक्स्ट मंथमध्ये लास्ट सेमची एक्झाम आहे. हा जो प्रश्न आहे तुमचा की डिग्री पूर्ण होईल मग मी एक्झाम फॉर्म भरू शकतो का, शक्य का? सो ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या दिवशी तुमची डिग्री कंप्लीट लागणार आहे, म्हणजे लॉची जी डिग्री आहे तुमच्या हातामध्ये पाहिजे, कारण त्यांनी नोटिफिकेशनमध्ये 2 लाईन दिल्या. आता मी तुम्हाला सध्या इथून नोटिफिकेशन शेअर वाचून नाही दाखवू शकत डायरेक्टली, कारण आय एम रेकॉर्डिंग फ्रॉम दी मोबाईल फोन. तर त्यांनी तिथे स्पष्ट केलं आहे की तुमच्याकडे लॉ डिग्री धारण केलेली असावी, जे क्वालिफिकेशन आहे ते धारण केलेलं असावं, पजेसेस लॉ डिग्री फ्रॉम द रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी असं तिथे दिलेलं आहे. त्यामुळे तुमच्याकडे LLM नाही त्याचा क्रायटेरिया किंवा प्रॅक्टिस कंपल्सरी नाही आहे, बट तुम्हाला इथे 100% काय करायचं आहे, LLB पास आउट असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, अदरवाईज नाही, कारण फॉर्म भरताना मार्क्स तुम्हाला टाकावे लागतात. म्हणजेच जे LLBसाठी अपियर आहेत आत्ता पूर्ण कंप्लीट नाही झालं आहे ते इथे नाही टाकू शकत किंवा हा फॉर्म नाही भरू शकत. हा तुमचा डाऊट आय थिंक क्लिअर झालेला असेल. मी स्पष्टरित्या सांगतायत की तुम्ही फॉर्म नाही भरू शकत, ज्याच्याकडे लॉ डिग्री आहे तोच फॉर्म भरू शकतो. अजून एक कमेंट आली होती की मॅडम माझं MBA आहे आणि काहीतरी इंडस्ट्रीयलचा कोर्स झालेला आहे, तर मॅडम तुम्ही हा फॉर्म नाही भरू शकणार, कारण तुमची लॉ डिग्री कंपल्सरी इथे आहे. लॉच्या विद्यार्थ्यांसाठीच ही वॅकन्सी आहे, कोर्टमध्ये ही वॅकन्सी आहे, इंडस्ट्रीयल कोर्टमध्ये, त्यामुळे तुम्ही हा फॉर्म नाही भरू शकत. सो 2-3 खूप साऱ्या कमेंट्स आहे अपिअरिंगसाठी की अपिअर आहोत आम्ही तर नाही भरू शकत का, तर प्लीज तुम्ही नाही भरू शकणार. सेकंड कमेंट आहे मॅडम थोडक्यात पण पूर्ण माहिती दिली तर बरं होईल, अर्धवट माहिती देण्यापेक्षा पूर्ण माहिती द्या. पहिले 2 व्हिडिओ बनवले आहे, त्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे, नोटिफिकेशन वाचून झालेलं आहे. तरी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही डाऊट विचारा. अर्धवट माहिती दिली, थोडी दिली, मग हे मला असं कळत नाही की नेमकं तुम्हाला काय अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण मला वाचून विचारा प्रश्न तुमचे काय असेल ते. माहिती पूर्णच दिली आहे, एलिजिबिलिटी सांगितली होती, नोटिफिकेशन दिलेलं आहे. कधी कधी काय होतं मॅम नोटिफिकेशन सेंड करा, ऑब्वियस आहे नोटिफिकेशन MPSC साईटवर पडलं आहे, MPSC टाईप करा, डायरेक्टली सुरुवातीचंच तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं, वाचा ते प्रॉपरली. मराठी नसेल समजत तर विचारा कोणाला किंवा आम्हाला प्रश्न विचारा तुम्ही. फोन नंबर तुमच्याकडे क्लासेसचा आहे किंवा कमेंटमध्ये तुम्ही विचारलं तर आता मी तुमच्या कमेंटचे उत्तर घेऊन आलेच आहे, हाही एक ऑप्शन आहे. त्यानंतर लिंक म्हणे कोर्सची, तर कोर्सची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समधून ते घेऊ शकता किंवा डायरेक्टली जुडिशियल विंग्स जे यूट्यूबवरचं नाव आहे त्याच तुम्ही गुगल प्ले स्टोअरवर टाईप करा आणि गुगल प्ले स्टोअरवरून तुम्ही ॲप इन्स्टॉल करून कोर्स घेऊ शकता. कोर्स सिलेबसबद्दल मी पुढे जाणार आहे, फक्त इलिजिबिलिटीचे प्रश्न मी तुमचे उत्तर देते, देन समोरचा जाऊया समोर. त्यानंतर फायनल इयर सेमिस्टर, सॉरी अजून एक प्रश्न आहे. सो नाही तुम्ही भरू शकणार फायनल इयर सेमिस्टरला हा फॉर्म. हाऊ टू अप्लाय फॉर दिस एक्झाम, MPSCकडे जा, MPSCच्या साईटवर ऑनलाईन लॉग इन असतं. प्रोफाईल क्रिएट नसेल तर प्रोफाईल क्रिएट करा, तुम्हाला क्रिएट करता येत नसेल तर एखाद्या कॅफेवर जा, कॅफेवाल्याकडनं ते प्रॉपरली करून घ्या. MPSC प्रोफाईलमध्ये खूप डीपली आणि व्यवस्थित माहिती भरावी लागते, त्यामुळे
MPSC प्रोफाईल क्रिएट करा. ज्यांचं ऑलरेडी प्रोफाईल आहे, डॉक्युमेंट सबमिट आहे, तर या पोस्टवर जा आणि तिथे अप्लाय फॉर दिस पोस्ट येतं, अप्लाय फॉर दिस पोस्ट करा. मग तिथे समोर इलिजिबिलिटी क्रायटेरिया येत असतो. इलिजिबिलिटी क्रायटेरियावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इलिजिबल आहात की नाही आहात ते दाखवतं. पण काही विद्यार्थी म्हणतात मॅडम आम्ही इलिजिबल दाखवतच नाही, आम्ही सगळ्या कंडिशन्समध्ये बसतोय, लॉ डिग्री पण आहे, वय पण आहे, सगळंच आहे, पण तरी इलिजिबिलिटी दाखवत नाही आहे. तर 2 प्रॉब्लेम असू शकतात. पहिले MPSCकडून प्रॉब्लेम होता, तो त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये सॉल्व केला होता. त्यानंतर माझ्या भरपूर विद्यार्थ्यांचे आता फॉर्म भरून झालेले आहे, सबमिट झालेले आहे. दुसरा प्रश्न आहे की काही जणांचे अजूनही सबमिट होत नाहीत. एक तर तुमची लॉ डिग्री कंप्लीट नसेल, तुमची लॉ डिग्री कंप्लीट असेल तर तुम्ही एजमध्ये बसत नाही आहात, किंवा थर्ड आहे की तुमची लॉ डिग्री कंप्लीट आहे पण तुम्ही प्रोफाईलमध्ये कुठेतरी जिथे ग्रॅज्युएशनच्या जागी तुम्ही टाकलं असेल ग्रॅज्युएशन, LLB, LLM, LLM टाकू नका, पजेसर लॉ डिग्री टाका. जे तिथे शब्द दिले, वर्डिंग दिले नोटिफिकेशनमध्ये तेच टाका. तिथे ऑप्शन येतात लॉ डिग्री वगैरे, तर ते तुम्ही क्लिक करा. ठीक आहे. फॉर्म भरताना काही अडचण आली तर सगळेजण मला कॉल करा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्ही जर काही एज किंवा काही क्रिमिनल, नॉन क्रिमिनल हे असे तुमच्या प्रोफाईलमध्ये जर काही चुका असेल तर त्या दुरुस्त करून घ्या. कॅफेवाल्यांना विचारा, ते सांगतील तुम्हाला व्यवस्थित समजावून. घरी फॉर्म भरता येत नसेल, डॉक्युमेंट्स अपलोड करता येत नसेल तर प्रॉपरली इमेज असतात त्या किती साईजमध्ये असतात, ते साईजमध्ये प्रॉपरली बसले पाहिजे. कारण हेच डॉक्युमेंट तुम्हाला इंटरव्ह्यूला तिथे विचारतात, त्यामुळे तुम्ही ते कुणाकडनं भरून घ्या भरता येत नसेल तर. ठीक आहे. तुम्हाला एकदा फॉर्ममध्ये गेल्यानंतर MPSCच्या मध्ये गेल्यानंतर तुम्हाला ते कळणार नाही मध्ये गेल्याशिवाय. पण ज्यांच्याकडे डॉक्युमेंटच नाही ते जाऊच नका फॉर्म फिलअप करायला, पहिले डॉक्युमेंट कलेक्ट करा. डॉक्युमेंट कोणते लागतात तेही मी सांगितले तुम्हाला, तिथे लिस्ट दिली आहे नोटिफिकेशनमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे येऊया. मॅडम इलिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे, सो तो प्लीज तुमचा सॉल्व झाला असेल किंवा नसेल झाला तर सॉल्व करून घ्या, होईल जर प्रोफाईलमध्ये काही चुका असेल तर. ओके मॅम, JMFC सॉरी JMFCबद्दल इथे डिस्कस नाही करू. एक्सपिरियन्स मॅन्डेटरी आहे का? एक्सपिरियन्स मॅन्डेटरी नाही आहे. प्रेफरन्स विल बी गिवन टू द प्रॅक्टिशनर आहे, त्यामुळे तुम्ही फक्त लॉ डिग्री असेल तर फॉर्म भरू शकता. प्रिफरन्स दिला जाईल, तेही कधी, तिथे ते पण स्पष्ट दिलं आहे नोटिफिकेशनमध्ये. प्रिफरन्स कधी दिला जाईल? इंटरव्ह्यूमध्ये. ठीक आहे. इथे नाही. एक्झाम सगळ्यांची सारखीच होणार आहे, 200 मार्काची एक्झाम्स असते, त्याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ 120-125 लागतो. जर सोपा पेपर असेल तर वाढतो. ठीक आहे की नाही. 15 जागेसाठी सफिशियंट आहे 125-130 कट ऑफ लागणे, आणि इंटरव्ह्यूच्या नंतर मार्क्स जे काय ते हायेस्ट कट ऑफ लागतो यावेळेस, अशा प्रकारे. आणि 15 जागा म्हटल्यावर कमीत कमी 2200 ते 2300 फॉर्म येण्याची शक्यता असते. आता मला ना काही यूट्यूबर्स अशा कमेंट्स येतात, तुम्ही असं कसं सांगता, तुम्हाला काही माहिती आहे, सिलेबस मनाने सांगता, असं काही नसतं. ज्याला एक्सपिरियन्स असतो, मी या फील्डमध्ये टीचिंग फील्डमध्ये 5-6 वर्ष झाले आहे, अशा एक्झामसाठी मी क्लासेस घेते. अशा एक्झामचे दरवर्षी कट ऑफ काय लागतो काय नाही, JMFCच्या जागा किती निघतील काय नाही, आम्हाला काही माहिती नसतं. एक अंदाज असतो. आम्ही कोर्टात काम करतो. ओके. आणि कोर्टात ही चर्चा असते. आय एम प्रॅक्टिसिंग इन हाय कोर्ट, सो मला माहिती आहे. थोड्याफार गोष्टी कानावर असतात, त्या मी तुम्हाला पोहोचण्याचा प्रयत्न करते. त्याचं कारण काय की तुम्हाला माहिती व्हावं आणि तुम्ही प्रिपेअर राहावं, माझा असा उद्देश. मला एक कमेंट पण आली होती की काही सांगताय, असा कुठे सिलेबस असतो का? अजून एक कमेंट होती की चाळणी परीक्षा घेतीलच नाही, ते परीक्षाच नाही तर कसं काय? हे बघा, अकॉर्डिंग टू द UPSC रूल, हा पण एक प्रश्न आहे की परीक्षा होणार की नाही. अकॉर्डिंग टू द UPSC रूल विच इज अप्लाइड फॉर ईच अँड एव्हरी स्टेट PSC दॅट इज ऑल्सो MPSC, एक जरी वॅकन्सी निघाली आहे गेल्या मागच्या 2 वर्षापासून, एक जरी वॅकन्सी निघाली असेल तरी एक्झाम होणार आहे. ड्राफ्टिंग कमिशनर सेक्रेटरीची जी आहे 3 वॅकन्सी आहे. पोलीस कमिशनरच्या डिपार्टमध्ये 2 वॅकन्सी होत्या, एक्झाम आहे, सिलेबस आलेला आहे. ह्या तर 15 आहे. असिस्टंट सेक्रेटरी समथिंग एक एक्झाम होती मंत्रालयाची, 12 वॅकन्सी होत्या, 2500 विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते. ठीक आहे की नाही. त्याच्यामध्ये सुद्धा एक्झाम झाली होती. एवढा मोठा सिलेबस होता, आणि ह्या एक्झामला सिलेबस खूप असतो, लक्षात ठेवा. सिलेबसवरही खूप कमेंट येतात, मनाने सिलेबस सांगता, बिलकुलच नाही. जे इथे असे येऊन कमेंट करतात त्याला माझा स्पष्ट विरोध आहे. क्रिटिसाइज करा, क्रिटिसाइज करून मला करा क्रिटिसाइज, दुसऱ्यांना डिस्टर्ब करू नका. जे विद्यार्थी खरंच अभ्यासाला इच्छा आहे, इच्छुक आहेत ते. बाकी मला तुमच्या अशा कमेंटनी काही फरक पडत नाही. नंदीग्राममध्ये बसून काय बोलतो त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही आहे, कळलं का? आणि आम्हाला हे सगळे माहिती आहे, त्यामुळे आम्हाला त्रास द्यायचा असेल तर देऊ शकता, विद्यार्थ्यांना देऊ नका. विद्यार्थी खूप कन्फ्यूज आहे.
प्रत्येक नोटिफिकेशनमध्ये जेव्हा 12-15 कमी जागा असतात, 20-25च्या जागा कमी असतील, तेव्हा ते तसंच मेन्शन केलेलं असतं की चाळणी परीक्षा फॉर्म जास्त आले तर घेण्यात येईल. पण फॉर्म जास्त येतच असतात, चाळणी परीक्षा होतच असते. इंटरव्ह्यू आहे आणि प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आहे, हे डोक्यात घालून घ्या. हे अशा कोणाच्याही कमेंट्स इथे दिसतात त्या वाचू नका किंवा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. राहिला प्रश्न, अजून एक कमेंट आहे की एवढा सिलेबस तर JMFCला पण राहत नाही, तुम्ही कुठून आणला? JMFC एक्झाम वेगळी आहे, दॅट इज अ ज्युडिशरी इट इज अ courts trial, it is independent, this is MPSC, it's administrative post. The both posts are totally different. JMFCचा फक्त प्रोसिजरल पार्टचा अभ्यास असतो, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं. ही MPSCची एक्झाम आहे, इथे तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करायचं आहे, त्यामुळे सिलेबस खूप जास्त असतो. रजिस्ट्रार फर्मची एक एक्झाम झालेली आहे. इंडस्ट्रीयलचे महाराष्ट्राचे कमीत कमी 7-8 ॲक्ट आहे, मी तरी 3-4च सांगितले. मंत्री ॲक्ट, डिसिप्लिन ॲक्ट खूप येणार आहेत तुम्हाला. मी एक सिलेबसही तयार करून देणार आहे एक्सपेक्टेड, पण 1 महिन्यामध्ये तुमचा सिलेबस येत आहे तर मी कशाला प्रोव्हाइड करू तुम्हाला PDF? परत तुम्ही कॉन्ट्रोवर्सी इथे क्रिएट करता की हे आलं नाही ते आलं नाही. त्याच्यापेक्षा काही 10 ॲक्ट जे कंपल्सरी येतात ते मी तुम्हाला आता सुरू करणार आहे. 1-2 तारखेपासून तुमचा क्लास सुरू होईल तेव्हापासून. राहिला प्रश्न, स्टुडंट येण्यासाठी सिलेबस सांगते, बिलकुलच नाही. छे असं काही करू नका. नसेल करायचा अभ्यास, JMFC करायचं असेल तर तिकडे जा, ते नसेल करायचं तर काही करू नका, दुसऱ्यांना डिस्टर्ब करू नका. मला स्टुडंटची कमी नाही आहे. प्रत्येक तालुका कोर्टमध्ये जाऊन बघा, प्रत्येक तालुक्याला APP माझा विद्यार्थी दिसेल. मुंबई महानगरपालिकेमध्ये जाऊन बघा, प्रत्येक लॉ ऑफिसर माझा विद्यार्थी दिसेल, DJ माझे विद्यार्थी दिसेल, JMFC विद्यार्थी दिसेल. फक्त मी ॲडव्हर्टिजमेंट करत नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला सक्सेस झाल्यानंतर यूट्यूबवर घेऊन त्याचा इंटरव्ह्यू आहे, तू काय केलं काय नाही, हां मॅडम तुमचंच योगदान आहे, तुम्हीच आहे सगळं, तुम्ही सर्वस्व, हे मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी करत नाही. ॲडव्हर्टिजमेंट मला आवडत नाही, हे माझं प्रोफेशन नाही, मी पॅशन म्हणून काम करते, हे लक्षात घ्या. अशा कमेंट करू नका. मला काही फरक पडत नाही, पण दुसऱ्यांना डिस्टर्ब होतं. हे एज्युकेशनल चॅनल आहे, कुठलंही एंटरटेनमेंटचं चॅनल नाही आहे. तुम्हाला मी एंटरटेन करणार इथे अजिबात नाही. काय प्रश्न असेल तर फोन नंबर दिला, डायरेक्टली विचारा, कमेंट बॉक्समध्ये विचारा, ठीक आहे? मला स्टुडंट मिळाले नाही मिळाले त्याच्याशी तुमचं घर चालणार नाही आहे. सॉरी टू से दॅट, बट हे असं योग्य नाही. काहीतरीच काय, इट्स ओके. पुढे जाऊया. एक्झाम होणार आहे, या व्यक्तीचं म्हणणं आहे कोणीतरी XYZ, नाव घेणार नाही, वॉटेवर, की एक्झामच होणार नाही, तुम्ही कसं ठरवता? अरे एक्झाम होणार आहे आणि तुम्हाला जे नोटिफिकेशन वाचून अडाण्याला पण कळतं चाळणी परीक्षा होणार नाही. काय आहे हे? काहीतरीच काय, कशाला दुसऱ्याला डिस्टर्ब करता? इट्स ओके, नो प्रॉब्लेम. पुढे जाऊया. ऐकू नका, हे असं काहीही, चाळणी परीक्षा होतच असते आणि सिलेबस जास्त असतो. JMFCच्या एक्झामला खूप मोठं समजू नका. JMFCपेक्षाही खूप मोठ्या एक्झाम्स आहे आणि दिस इज अ चांगली पोस्ट आहे. ही JMFCपेक्षाही चांगली पोस्ट आहे. फक्त ग्रुप B दिलं आहे, 4 वर्षात तुमचं प्रमोशन होतं. ग्रुप B मधून तुम्हाला का घेतलं जातं? कारण की डायरेक्टली ही रिक्रुटमेंट होऊ शकत नाही रजिस्ट्रार म्हणून, त्यामुळे इथे ग्रुप B मधून घेतली जाते ही पोस्ट आणि देन लवकरात लवकर तुमचं प्रमोशन होतं. 4 वर्ष इथं कालावधी असतो एक अंदाजे, ठीक आहे की नाही? त्यामुळे JMFC खूप मोठी पोस्ट आहे असं काही नाही आहे. JMFC इट इज अ ज्युनियर मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, तालुका लेवलवर काम करायचं तुम्हाला. ते डोक्यात घालून महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी तेच केलं की आम्ही फक्त JMFC, असं काही नाही आहे. खूप चांगल्या पोस्ट आहे. तुम्ही 3 महिने अभ्यास केला तर खूप चांगल्या पोस्टवर काम करू शकतात. मंत्रालय, विधानसभा, ह्या खूप लॉसाठी खूप चांगल्या पोस्ट आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी गुड पोस्ट, ठीक आहे की नाही? त्यामुळे JMFCला कम्पेअर नका करू. इट्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट, त्याचा सिलेबस टोटल वेगळा आहे, त्याचा पॅटर्न वेगळा आहे. ज्युडिशरीची पोस्ट आहे, ही नाही आहे. याच्यामध्ये सिलेबस जास्त असणार आहे. प्रिलिम्स एक्झाम होते, मेन्स नाही. इट्स ओके, सोडून टाका. त्यानंतर पुढे या, चाळणी परीक्षा होणार. हा एक मुद्दा मी सॉल्व केला. फ्रेशर भरू शकत नाही फॉर्म, हा मुद्दा मी अपियर जो स्टुडंट असेल ज्याचं लॉ नाही झालं तो फॉर्म भरू शकत नाही. तिसरा मुद्दा आहे की सिलेबस खूप जास्त असणार आहे. डेफिनेटली जास्त असतो, JMFCपेक्षा जास्त असतो. JMFCला कम्पेअर करू नका आणि तयारीला लागा. पहिले तर फॅक्टरीज ॲक्ट, इंडस्ट्रियल ॲक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट, मॅटर्निटी रिलीफ फॉर द वर्कर्स, वर्कर कम्पन्सेशन्स आणि महाराष्ट्राचे काही लेबर लॉज आहे ते कंपल्सरी आहेच. त्याच्यात आपले सिव्हिल प्रोसिजर, कॉन्स्टिट्यूशन, हे 4-5 ॲक्ट कंपल्सरी आहेतच. मी देते तुम्हाला एक्सपेक्टेड बनून, पण मी आता यूट्यूबवर नाही टाकणार. जो विद्यार्थी
क्लासेस आहे त्यांना भेटेल. तुम्ही बाकीचे जे आहेत ते MPSCचा सिलेबस आल्यानंतरच अभ्यास सुरू करा. म्हणजे तुम्हाला जर आम्ही सांगितलेलं पटत नसेल त्यामुळे तुम्ही वाटच बघा. राहिली प्रश्न दुसरा की अजून एकदा सांगते की कोणीही तुम्हाला मदत करत असेल, मेंटॉर मोटिवेट करत असेल तर आजच्या राईट नाऊ कलयुगमध्ये गुरूंना असं बोलण्याचे प्रयत्न करू नका. क्लिअर? गुरुला बोलणं म्हणजे इट्स अ बूमरंग असं याला म्हणते ग्रंथांमध्ये. प्लीज डोंट डू दॅट. इट्स ओके. मॅम फॉर्म सबमिट झाला. व्हेरी गुड. ओके, नो प्रॉब्लेम. त्यानंतर हे पण ज्यांचं फॉर्म सबमिट झालं त्यांनाही तुम्ही इथे भरपूर साऱ्या कमेंट केल्या कोणतरी की कसा सबमिट, ते पण आन्सर करतात. विद्यार्थी किंवा माझे जे फॉलोअर्स आहेत ते एकमेकाला रिप्लाय करतात, त्यांनाही विचारू शकता तुम्ही. तुम्ही ॲड सांगितली तेव्हाच मी भरला आणि फॉर्म सबमिट झाला. दुसरा पण विद्यार्थी कोणतरी. थँक्यू सो मच. इट्स वेलकम व्हेरी मच अँड बेस्ट ऑफ लक. नॉलेज ऑफ मराठीचे सर्टिफिकेट्स कसे कलेक्ट करायचे? नॉलेज ऑफ मराठीचे सर्टिफिकेट्स आय थिंक तुम्हाला इथे दिले का ते बघा. मी एकदा PDF तुमचं ओपन करते. सॉरी मी ओपन नाही केलं, जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. कारण की तुम्हाला दिलं नसेल ना त्याच्यामध्ये तर काही रिक्वायरमेंट नाही आहे, पण मी तेही सांगते. वेट गिव्ह मी 1 मिनिट. जस्ट गिव्ह मी 1 मिनिट. मी तुमचं जे नोटिफिकेशन आहे ते ओपन करते आणि तुम्हाला सांगते की आहे नोटिफिकेशन तुमचं माझ्याकडे. येस, इथे डॉक्युमेंटमध्ये लिस्ट दिली आहे. मला लक्षात येत नाही मराठी डॉक्युमेंट रिक्वायर्ड. अर्जातील नावाचा पुरावा. हां, हे मी वाचून दाखवते तुम्हाला. अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. एक SSCचा मार्क मेमो किंवा सनद तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये नावाचा पुरावा असतो, त्यामुळे 10वीचं जे पुरावा आहे तुम्हाला. वयाचा पुरावा, आधार कार्ड तुम्ही देऊ शकता, इलेक्शन कार्ड देऊ शकता. शैक्षणिक अर्हता म्हणजेच तुमचं लॉ डिग्री झालेली आहे की नाही याचे PDF तुम्हाला द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये किती मागितले ते बघा, नाहीतर एक असेल तर एकही तुम्ही देऊ शकता जे की फायनल इयरचं आहे. सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास म्हणजेच नॉन क्रिमिलियर तुम्हाला इथे द्यायचं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल, आर्थिकदृष्ट्या म्हणजे तुमचे जे नॉन क्रिमिलियर असतं किंवा मग कास्ट सर्टिफिकेट्स आहे, वैध नॉन क्रिमिलियर वगैरे हे सगळे तुम्ही चालतात. त्याच्यामध्ये उत्पन्नाचा दाखला असेल, 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला याच्यामध्ये येतं. सामाजिकदृष्ट्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट येतं. त्याच्यानंतर वैध नॉन क्रिमिलियर तुम्हाला असेल तर कास्ट OBC वगैरे असेल किंवा इतर असेल तर असेल, किंवा मग जर तुम्ही याच्यामध्ये येता ओपनमध्ये तर हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतात, त्यामुळे तुम्ही स्किप करू शकता. म्हणजे ओपन कॅटेगरी टाकल्यानंतर तिथे हे डॉक्युमेंटसाठी तुम्हाला कॉलमच येत नाही. OBC टाकलं तरच इथे नॉन क्रिमिलियर किंवा कास्ट सर्टिफिकेटचा कॉलम येईल. ठीक आहे. हे प्रॉपरली PDF साईज त्याचं 50 KB वगैरे दिलं आहे तर त्याच्यामध्ये भरून घ्या, किमान आणि कमाल. त्यानंतर पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा जर असेल तर ते द्या. माजी सैनिक असेल तर सैनिकांसाठी सुद्धा ही पोस्ट तुम्हाला आहे, इथे त्यांना रिझर्वेशन असतं. अनाथ आरक्षणाकरिता सुद्धा इथे त्यांनी आरक्षण दिलं आहे. खेळाडू असेल तेव्हा, राखीव महिला खेळाडू असेल तेव्हा हे वाचून घ्या तुमच्याकडे असेल तर. SSC नावात बदल झाला असेल तर, आणि मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा इथे तुम्हाला द्यायचा आहे. आता मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा तुम्ही 4-5 ठिकाणाहून घेऊ शकता. कॉलेजमध्ये होतात, LLMला आहात किंवा कुठे ॲडमिशन आहे कॉलेजमधून तर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हटलंय, सर्टिफिकेट नाही म्हटलंय पहिली गोष्ट. पण तुम्ही सर्टिफिकेट देऊ शकता तुमच्या प्रिन्सिपलचं. प्रॅक्टिशनर असेल तर कोर्टमध्ये PDJ प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजकडून तुम्ही घेऊन देऊ शकता, पण हे रिक्वायर्ड नाही आहे. मग मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा याच्यामध्ये काय टाकणार तुमच्याकडे जर PDJ किंवा नसेल तर डोमेस्टियल सर्टिफिकेट टाका. कोर्टात राहून डोमेस्टिक येतच तोंडामध्ये. डोमेस्टियल सर्टिफिकेट टाका. डोमेस्टियल सर्टिफिकेटवर असतं की मराठीचा पुरावा तो मानला जातो. सो इथे मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा तुम्ही डोमेस्टियल सर्टिफिकेट टाकू शकता, किंवा ज्याच्यामध्ये 10वी-12वीमध्ये तुमचा जर मराठी विषय असेल तर तुम्ही इथे तोही मार्क मेमो टाकू शकता. इथे सर्टिफिकेट रिक्वायर्ड नाही आहे. ते सर्टिफिकेट JMFCला आहे. लहान कुटुंबाचं किंवा हे जे आहे ते JMFCला आहे, इथे नाही आहे. इथे एवढे दिले 13. त्यानंतर अजून लहान कुटुंब आहे, इथे लहान कुटुंबाचे पण दिले आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र कुठून काढायचे तर ते MPSCवर जा. MPSCमध्ये ना तुम्हाला काही एक कॉलम मिळतो. मी तुम्हाला इमेज वगैरे शेअर करेल इथे. तर त्या कॉलममध्ये जस्ट मी तुम्हाला इथे शेअर करून दाखवते, पण जस्ट गिव्ह मी
सी म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ते लिहून घ्या. बघा ते खाली एक डाउनलोड म्हणून रेडमध्ये ऑप्शन येतं. इमेज शेअर करेल मी कदाचित जर तुमच्याकडे नसेल तर. MPSC मध्ये जा आणि मेन प्रोफाईलवर गेल्यानंतर खाली एक डाउनलोड म्हणून ऑप्शन येतो होम पेजवर MPSCच्या. त्या डाउनलोडमध्ये ना लहान कुटुंबाचे मी हे तुम्हाला PDF शेअर करते, सोडून टाका, ते घ्या. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर ते घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, ते कुठे घेऊन जायचं नाही आहे तुम्हाला. ते जे PDF मी तुम्हाला शेअर करेल किंवा MPSCमध्ये तुम्हाला MPSCचं प्रोफाईल काढा, तिथून मिळून जाईल. तर ते PDF घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ते प्रिंट काढायचे आहे. त्याच्यामध्ये तिथे लिहायचे की मला एवढी आपत्ती आहे, 2च्या व्यतिरिक्त नाही आहे, 1 आहे, 2 आहे, 0 आहे. लग्न नसेल झालं तर हे प्रमाणपत्र लागत नाही, काही गरज नाही. अनमॅरिड लिहिल्यावर तिथे येत पण नाही. ठीक आहे. लग्न झालं असेल तर हे येतं. लग्न झाल्याच्या आणि जर आलं तरी तिथे लिहून टाका की 0 आहे म्हणून. ठीक आहे. तर असे प्रतिज्ञापत्र आपल्याला MPSC स्वतः त्यांच्या फॉर्मॅटमध्ये देतं, तर ते तुम्ही तिथून घेऊ शकता किंवा मी तुम्हाला PDF देईल. आपल्या ॲपवर मी टाकून ठेवेल PDF, तिथून घेऊन घ्या. राज्य शासकीय कर्मचारी यांच्याकरिता वयोमर्यादेतील सवलतीचा दावा असल्याचं सादर करायचे प्रमाणपत्र. जर तुम्ही कर्मचारी असेल तर लागतं हे, तुम्हाला अदरवाईज लागत नाही. माझा आवाज थोडा खराब आहे, तब्येत खराब असल्यामुळे प्लीज कॉपरेट. हे झाले तुमचे डॉक्युमेंट, याच्या व्यतिरिक्त डॉक्युमेंट लागत नाही. JMFCला सर्टिफिकेट लागतं PDGNचं किंवा प्रिन्सिपलचं मराठीचं. तुम्हाला इथे सर्टिफिकेट लागत नाही. ज्ञान असल्याचा पुरा तुम्ही डोमिसाईल टाकू शकता किंवा मराठीचं मार्क मेमो एखादा टाकू शकता ज्याच्यामध्ये मराठी तुमचा विषय होता. हा राहिला प्रश्न. चाळणी परीक्षा होणारच आहे, त्याचा विषय सोडून टाका. ठीक आहे. आणि तुम्ही परीक्षेच्या तयारीला लागा. आता दुसरीकडे परत काही तुमचे क्वेश्चन्स आहेत, ते मी बघते की काय तुमचे क्वेश्चन्स आहेत. त्यानंतर तुमचा क्वेश्चन्स होता BA LLB टाकणं, पण माझा फॉर्म ते सबमिट होऊन जाईल मॅडम तुमचा फॉर्म, किंवा आत्तापर्यंत झाला असेल, डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे. पेमेंट काय मिळेल, पहिले नोटिफिकेशनमध्ये पेमेंट राहायचं MPSCच्या की इतकं पेमेंट तुम्हाला देण्यात येईल, बेसिक पे द्यायचे, पण आता ते बेसिक पे देत नाही. त्यामुळे इथे बेसिक पे त्यांनी नोटिफिकेशनमध्ये नोटिफाय नाही केलं आहे. तरी पण मिनिमम 70,000 ते 80,000 या दरम्यान पेमेंट ग्रुप Bला असतं. बाकी फॅसिलिटीसुद्धा देतात. आणि ही जी परीक्षा आहे आणि ही पोस्ट आहे, जास्तीत जास्त तुमची मुंबई पोस्ट ही जी आहे ती मुंबई किंवा होऊ शकतं रजिस्ट्रार म्हणून कुठे तुम्हाला हायकोर्ट्स पण देऊ शकतं, नागपूर किंवा औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. तरीसुद्धा मुंबई ही पोस्ट आता सध्या धरून चला. तिसरी आहे की परीक्षा कुठे होणार, तर परीक्षा मुंबईलाच होणार आहे. ज्यांना मुंबईला जायचं नसेल त्यांनी फॉर्म नाही भरला तरी चालतो. मुंबईला जाण्याची तयारी असेल तरच फॉर्म भरा. कुठेही दुसरीकडे सेंटर येत नाही. 15 जागेसाठी मुंबईलाच सेंटर येतं आणि मुंबईलाच ही एक्झाम होते. नंतरचा प्रश्न आहे की ऑनलाईन कम्प्युटरवर एक्झाम होईल की पेपर पेन दिल्या जाईल. मागच्या वेळेस एक काहीतरी चर्चा होती किंवा असं काहीतरी सर्क्युलर आलं होतं की पेपर पेन एक्झामच घ्याव्या, कम्प्युटरवर घेऊ नये. तर यावेळेस मला एक्झॅक्टली नाही माहिती, बट माहिती मिळाली तर सांगेन. बट अशा ज्या एक्झाम्स आहेत नेहमी कम्प्युटरवर होतात. कम्प्युटर ज्या कॉलेजेसमध्ये कम्प्युटर लॅब्स आहेत तिथे तुम्हाला नंबर येतो. बट आता सध्या याच्याबद्दल नाही अजून त्यांनी डिस्क्लोज केलेलं आहे. येस, PDF शेअर MPSCवर पण आहे आणि मी करते पण, नो प्रॉब्लेम. येस, PDF शेअर करते, डोंट वरी. नॉट इलिजिबल येऊन जाईल ते प्रॉब्लेम. येस, सगळ्यांचे तेच प्रश्न, सेम प्रॉब्लेम विथ मी. मॅम प्लीज सजेस्ट मी समथिंग रिगार्डिंग टू मराठी. येस, डेफिनेटली. जर कोणी असा विद्यार्थी असेल की ज्याला मराठी येत नसेल, तर तुमचं जर मराठी एखादा विषय असेल तर ते डॉक्युमेंट तुम्ही टाकू शकता, जसं मी आत्ताच सांगितलं. नंतर मराठी शिकून घ्या. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. येस येस मॅडम, ठीक आहे. तर तुम्हाला मी इतके डाऊट्स तुमचे क्लिअर केलेले आहे, जे की इलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल आहे आणि तुमच्या नोटिफिकेशनबद्दल आहे. आता समोर राहिला सिलेबसचा प्रश्न. सिलेबस जो आहे तो समजून घ्या की एक 4-5 रेग्युलर ॲक्ट येतात, लाईक सिव्हिल प्रोसिजर कोर्ट येणारच, कारण तुम्हाला कोर्टमध्ये काम करायचं आहे. कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट येतं, पार्टनरशिप येतं, त्याच्यानंतर लिमिटेशन्स, हे 4-5 सिव्हिलचे ॲक्ट धरा. क्रिमिनलचे इथे मला नाही वाटत येतील म्हणून, पण काही सांगू शकत नाही मी. पण आता सध्या तुम्हाला एक्सपेक्टेड सिलेबस नोटिफिकेशन यायच्या आधी हा सांगते आहे, कारण की तुमचा तेवढा तरी अभ्यास होऊन जाईल, कारण एवढा सिलेबस नंतर कव्हर करणे अतिशय कठीण असतं.
त्यामध्ये कधी हायकोर्ट्स अपिलेट रूल, हायकोर्ट्स ओरिजिनल रूल्स पण विचारतात, बिकॉज दिस इज द हायकोर्टमध्ये काम करण्याची पोस्ट आहे. मी ते तुम्हाला ड्युटीज नाही सांगणार आहे, ड्युटीसाठी प्रॉपरली एक व्हिडिओ बनवणार आहे, जी बिकॉज मी आता स्टुडिओमध्ये नाही आहे, दॅट्स वाय बाहेरून व्हिडिओ बनवते आहे. त्यानंतर सिलेबसमध्ये इंडस्ट्रियल, आता मी त्या दिवशी जे तुम्हाला लिस्ट सांगितली 10-12 ॲक्टची, ते इंडस्ट्रियल लॉ आहे, लेबर लॉ आहे. इंडस्ट्रियल आणि लेबर लॉचं एक मोठं पुस्तक येतं, त्याच्यामध्ये ते सगळे ॲक्ट्स कवर होत असतात, पण सेपरेटली पण ते छोटे छोटे ॲक्ट्स असतात. म्हणून तुम्हाला वाटलं की इतका मोठा सिलेबस आहे का, आणि प्रत्येक इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट हा पूर्ण नाही वाचायचा असतो. आपल्याला मेन काय आहे त्याच्यामध्ये यायचं आहे, काय शिकायचं आहे, कसे MCQs बनतील, या स्ट्रॅटजीने जायचं असतं, कळलं का. त्यामुळे असं खूप लोड घेऊ नका की सिलेबस जास्त आहे. आणि MPSCच्या अशा एक्झामचा सिलेबस जास्त असतोच, 15-15, 20-20 ॲक्ट्स असतात, त्याची तयारी ठेवा. इंडस्ट्रियल कोड, फॅक्टरीज ॲक्ट, इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट, मॅटर्निटी पण येऊ शकतं, मैत्री ॲक्ट पण येऊ शकतो महाराष्ट्राचा. त्याच्यानंतर असे अनेक ॲक्ट्स आहेत ते येऊ शकतात. मी काही ॲक्ट तुम्हाला वाचून दाखवते आहे, जे की महाराष्ट्रामध्ये येण्याची शक्यता असते. पण आता वाचून दाखवण्यात काही प्रॉब्लेम नाही, मी जेव्हा सुरू करेल तेव्हाच तुम्हाला हे सगळं प्रॉपरली सांगेल. एक्सपेक्टेड PDF मी बनवून नाही देणार, त्याचं कारण असं की MPSCचा सिलेबस आला नाही आणि मी उगीच का तुम्हाला एक्सपेक्टेड PDF बनवून देऊ. एक तरी पण MPSCची एक एक्झाम झाली होती, ते सहाय्यक निबंधन भागीदारी संस्था गट ब राजपात्रित होती ही. सो असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ फर्म ग्रुप B, असिस्टंट रजिस्ट्रार ऑफ फर्म. आता हे असिस्टंट रजिस्ट्रार कुठे आहे आपलं, इंडस्ट्रियल कोर्टमध्ये आहे. आता इंडस्ट्रियल कोर्टमध्ये आहे, लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंटचीच पोस्ट आहे ही, पण इंडस्ट्रियल कोर्टमध्ये असल्यामुळे तिथे कोर्टचे प्रोसिजरल लॉ 2-3 तुम्हाला देण्यात येईल, ते वाढतील याच्यापेक्षा. आता इथे ना थोडाफार या पोस्टला, ही पोस्ट जी होती, या पोस्टला ही जी ॲड होती त्याच्यामध्ये थोडासा मराठी टॉपिक आणि रिझनिंग त्यांनी दिलं होतं. मी याबद्दल काही बोलणार नाही, कारण तो माझा विषय नाही आहे, रिझनिंग किंवा मराठी किंवा इंग्लिश. आलं तर 10-20 मार्काला येईल ते तुम्ही ते कव्हर करू शकता यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघून वगैरे, ठीक आहे. त्याच्यामुळे मी इथे त्याबद्दल बोलणार नाही. येऊ शकतं 10-20 मार्काचं ते पण आता इथे त्यांनी सिलेबस प्रोव्हाइड केला होता या पोस्टसाठी, जी की सिमिलर पोस्ट आहे. त्याच्यामध्ये द इंडियन पार्टनरशिप ॲक्ट होता, महाराष्ट्र नॉन ट्रेडिंग कॉर्पोरेशन होता, महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट होता, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन सर्व्हिसेस होता, सिव्हिल सर्व्हिसेस आणि ड्युरिंग 10 year वगैरे हा नागरी सेवा म्हणून एक ॲक्ट आहे तो होता, सिव्हिल सर्व्हिसेस रूल होते, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस, महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कंडक्ट, हे सगळे महाराष्ट्राचे ॲक्ट होते. पण एवढे नाही येणार या पोस्टला, म्हणून मी तुम्हाला सांगते की इवन इंडियन पुनल कोड होता, एव्हिडन्स ॲक्ट होता, त्यानंतर महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस कम्युटेशन ॲक्ट होता, खूप सारे ॲक्ट होते. वाटल्यास मी ही PDF तुम्हाला शेअर करून देईल. एवढे नाही येणार, पण यातले मोजके ॲक्ट येतील, जे की कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे, त्यानंतर इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट होता, इंग्लिश कॉमन लँग्वेज वगैरे होते. खूप सारे ॲक्ट याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंगशी रिलेटेड आणि फर्मशी रिलेटेड दिले होते. मग आता हे फर्मशी रिलेटेड जर ॲक्ट आपण वगळले तर ही पण पोस्ट जी आहे ते ग्रुप Bची आहे. त्यामुळे इंडस्ट्रियल कोर्टमध्ये असल्यामुळे इंडस्ट्रीजचे जेवढे लॉज आहेत ते तुम्हाला 10 ते 12 ॲक्ट येतील, कमीत कमी 7 ते ॲक्ट येतील. फॅक्टरीज, वर्कमॅन आणि इंडस्ट्रियल डिस्प्यूट आणि लेबरचे हे 7 ते 12 ॲक्ट धरून घ्या. आणि त्याच्यानंतर कोर्ट आहे, प्रोसिजर चालवायची आहे, कमीत कमी याच्यामध्ये 5 ते 6 प्रोसिजरल लॉ कंपल्सरी आहे. रिझनिंग वगैरे आलं तर ते 10 ते 20 मार्काचं येतं, इतकं काय त्यामध्ये खूप अवघड नसतं, तुम्ही नाही सोडवलं तरी किंवा काही पण या पोस्टला निगेटिव्ह मार्किंग आहे. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे थोडासा विचार करून प्रिपरेशन करून ही एक्झाम द्या. आपल्याला फॉर्म भरायचा आहे, एवढ्या दिवसानंतर चांगली पोस्ट निघाली आहे आणि आपल्याला मुंबईला जायचं आहे, खर्चही येतो. ह्या सगळ्या गोष्टी पाहून तुम्हाला जर वाटत असेल की खरंच मी पोस्टचा विचार करावा तर अभ्यास करा. तुम्ही सेल्फ स्टडी पण करू शकता. तुम्हाला बॅरॅकची रीडिंग वगैरे येत असेल, JMFCचं प्रिपरेशन केलं असेल, चांगल्या प्रकारे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकता, तर डेफिनेटली सेल्फ स्टडी करा, नो प्रॉब्लेम. जर नसेल तर मेंटरिंग तुम्हाला आवश्यक आहे. आता हे सगळे झाले महाराष्ट्र मैत्री ॲक्ट. महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन हा ॲक्ट कंपल्सरी येण्याची शक्यता असते. असे अनेक ॲक्ट असतात जे की इंडस्ट्रीशी रिलेटेड आहे, इंडस्ट्रियल कोडशी रिलेटेड आहे, ते डेफिनेटली येतील. आणि बाकी जो सिलेबस आहे तो मी माझ्या परीने जे माझ्या क्लासमध्ये आहे ते ॲज पर माय इंटेलेक्च्युअल किंवा एक्सपिरियन्स मी सुरू करणार आहे, कारण मला ते कन्फर्म माहिती असतं की
कुठले ॲक्ट येतील. बाकी मला जिथे डाऊट वाटतो की बाकी मला जर डाऊट वाटेल कुठे की नाही हे येऊ पण शकतं नाही पण येऊ शकत, तर त्या ॲक्टसाठी मी MPSCच्या नोटिफिकेशनची वाट बघेल आणि नंतर मी सुरू करेल. म्हणजे 2 महिन्यात आपले काही ॲक्ट आणि काही प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यानंतर आपण MPSCच्या नोटिफिकेशनची वाट पाहू. पण MPSCचं नोटिफिकेशनची वाट इतके दिवस बघावी लागणार नाही आहे, कारण आता MPSCचा स्केड्यूल नेक्स्ट मंथमध्ये रिकामा होईल. तर ह्या सगळ्या एक्झाम आपल्याला लवकरात लवकर याची तारीख मिळेल, डेट मिळेल. आता आणि हाही जो सिलेबस आला आहे तो 21 मार्च 2024ला आत्ता आलेला आहे या फर्म रजिस्ट्रारच्या पोस्टचा. तर त्यामुळे हे समजून घ्या की याच लेवलवर तुम्हाला सिलेबस येण्याची शक्यता आहे. राहिला प्रश्न कोर्स आणि बॅचेसचा, तर बॅचेस मी 1 तारखेपासून सुरू करणार आहे. पहिले तर तुम्हाला सगळ्यांना ॲडमिशन्स घ्यावे लागतील. कोर्समध्ये ॲडमिशन घ्या जे फॉर्म सबमिट झाले किंवा ज्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया सॉल्व झालेला आहे. ॲडमिशन आणि सगळ्यात महत्त्वाचं मी अजूनही सांगते की दिस इज नॉट माय प्रोफेशन. क्लासेस मला आयुष्यभर कंटिन्यू नाही करायचे, इट्स अ पॅशन. त्यामुळे मला ॲप आहे, ॲपवर खर्च वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मी एक नॉमिनल फीज घेत असते. तुम्ही फीज बघाल तर ती अगदी नॉमिनल फीज आहे, खूप जास्त फीज नाही आहे. त्यामुळे तुम्ही कोर्सला ॲडमिशन घेतल्यानंतर मी जे कोर्सला ॲडमिशन घेतात त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करत असते. व्हॉट्सअप ग्रुप तयार झाल्यानंतर तुम्हाला लाईव्ह लेक्चर त्या व्हॉट्सअपवर मी घेते आणि तेच लाईव्ह लेक्चर तुम्हाला ॲपमध्ये पोस्ट करून देत असते. त्यामुळे तुम्ही ते कधीही बघू शकतात. ठीक आहे. तर हे सगळं कोर्सबद्दल तुम्हाला सांगितलं आहे मी सगळ्या गोष्टी. कोर्समध्ये लाईव्ह लेक्चर असणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ईच अँड एव्हरी वर्डची असते आणि बाकी टेस्ट सिरीज 200 मार्काच्या 2 टेस्ट सिरीज मी तुम्हाला घेणार आहे. बाकी इंटरव्ह्यूचं आपण नंतर बघूया. पहिले ही एक्झाम क्रॅक करणं आणि याच्यामध्ये कट ऑफ लिस्ट जास्तीत जास्त मार्क मिळवणं गरजेचे असतात, कारण प्रिलिम्सचे जेवढे मार्क्स मिळाले आहे ते आणि इंटरव्ह्यू मिळून नंतर कट ऑफ लावलेला जातो. JMFCमध्ये प्रिलिम्सचे मार्क इट्स प्रिलिमिनरी एक्झामिनेशन क्वालिफाईड असते. इथे तसं नाही आहे. इथे प्रिलिम्सचे मार्क घेतले जातील, इंटरव्ह्यूचे घेतले जातील, दोन्हीही कलेक्ट केले जातील आणि देन तुमचा कट ऑफ लागतो. तर प्रिलिम्सचे मार्क्स कट ऑफमध्ये इन्क्लूड होतात. त्यामुळे चांगल्या प्रकारे अभ्यास इथे करो या मरो अशा परीक्षेची तयारी करायची असते. जागा 15 जरी असल्या तरी तुम्हाला एकच जागा हवी आहे. जर तुम्ही एका पोस्टसाठी फॉर्म भरला की नाही, तुम्हाला ना थोडी 15 चेअरवर जाऊन बसायचं, तुम्हाला एकच पोस्ट पाहिजे, तर मग एकासाठी तेवढी तयारी करणं गरजेचं आहे. आणि एक्झाम कंपल्सरी होतं. चाळणी परीक्षा होईल नाही होईल हे सगळ्या गोष्टी ते नोटिफिकेशनमध्ये फॉर्मॅलिटी असतात. एक्झाम आणि इंटरव्ह्यू कंपल्सरी असतं. मुंबई सेंटर असते, त्यामुळे तुम्हाला फॉर्म भरताना नन सिलेक्ट करावं लागतं. का? कारण सेंटर चॉईस देत नाही. का? कारण सेंटर मुंबईच असतं. ठीक आहे. अगेन फ्रेशर असाल तर फॉर्म भरू शकता, पण LLB कंप्लीट नाही झालं तर फॉर्म भरू शकत नाही. बाकी काही प्रश्न असेल तर मी एकदा चेक करते, अदरवाईज मी ते थांबते. कोर्सबद्दल सांगितलं आहे, सिलेबसबद्दल सांगितलं आहे, नोटिफिकेशनबद्दल सांगितलं आहे. एज लिमिट तुम्ही बघून घ्या तिथे नोटिफिकेशनमध्ये. अजून मी एकदा वाटल्यास नोटिफिकेशन ओपन करते तुमचं. ठीक आहे. हे बघा एज लिमिट पण तुम्हाला इथे प्रॉपरली दिली आहे त्यांनी. ठीक आहे की नाही. 1 जुलै वयोमर्यादा गणनाचा दिनांक 1 जुलै 2025 आहे. त्यामध्ये किमान मागासवर्गीय 19, अराखीव खुला 38, मागासवर्गीय 43, अराखीव खुला 43 हे खेळाडूंसाठी आहे. इकडे बाकीचे जे आहे ते इथे रिझर्वेशन त्यांनी दिलेलं आहे. दॅट्स वाय हे 3 43 38. इफ यू आर बिलॉंग्स टू द मागासवर्गीय देन द एज इज 43 आहे. सो यू कॅन फिल द फॉर्म ऑल्सो. त्यानंतर आराखीव खुला असेल तर 38 वर्ष आहे. एज लिमिट खूप आहे. तुम्ही एजमध्ये जनरली तर बसताच आहे. आणि जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की नाही माझं फॉर्म सबमिट होत नाही, तर तुम्ही काम करा, एक इंटरनेट कॅफेवर जाऊन तो फॉर्म प्रॉपरली भरा. एकदा प्रोफाईल चेक करा, प्रोफाईलमध्ये काही चुकीचं टाकू नका प्लीज. आणि काही अडचण आली तर क्लासेसचा नंबर किंवा माझा नंबर आहे. ॲपमध्ये सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. ॲपमधून तर मी लवकर तुम्हाला रिस्पॉन्स करते, बिकॉज मी ॲपवर ऑनलाईन असते दिवसभर. यूट्यूब मी एकदाच खोलते रात्री वगैरे. सो तुम्ही तिथे जाऊन मला कमेंट किंवा मेसेज करून ठेवा की मॅम असं इश्यू आहे, आय विल आन्सर इट. सो बाकी इश्यू इथे मला आता दुसरे प्रश्न तुमचे काही दिसत नाही आहे. सेमच क्वेश्चन्स आहेत सगळे, तेच इलिजिबिलिटी अँड ऑल दॅट. ठीक आहे. सो हा तुमचा उत्तर आहेत तुमचे सगळे. राहिला प्रश्न अंतिम दिनांक जो आहे तुमचा
तर 15 एप्रिलपर्यंत तुम्हाला भरायचं आहे. 2025 साठी हा फॉर्म जो आहे ते तुम्ही चलनाद्वारे भरू शकता. वॅकन्सीसुद्धा बघा इथे भरपूर आहेत. मागासवर्गीय 2, 2, 3, 3, 1 अशा सगळ्या 15 वॅकन्सी, एकूण 15 आणि त्यातली एक दिव्यांगासाठी त्यांनी राखीव ठेवली आहे. बट दिव्यांग नसेल कोणी तर ती वॅकन्सी राखीव ठेवण्यात नंतर येत नाही. सो असा हा पूर्ण क्रायटेरिया आहे. पोस्टचं जे नावच आहे ते इंडस्ट्रीयल कोर्ट आहे, औद्योगिक आहे. तर औद्योगिकचे सगळे महाराष्ट्राचे जे स्पेशल कायदे आहे आणि सेंट्रलचे जे स्पेशल कायदे आहेत ते डेफिनेटली तुम्हाला रीड आऊट करावं लागेल. चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल आणि हातावर खूप कंट्रोल करावं लागतं, कारण देर इज अ निगेटिव्ह मार्किंग. तर त्याची जी कला आहे, कसं निगेटिव्ह मार्किंगला टॅकल करायचं, ह्या सगळ्या गोष्टी डेफिनेटली मी यूट्यूबवर सुद्धा वारंवार तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर व्हिडिओ बनवून देतच असते, जसंही मला वेळ मिळेल तसा. क्लासेसमध्ये 1-1, 2-2 तासाचे लेक्चर असतं म्हणून जास्त डिस्कशन बोलणं होतं. बाकी यूट्यूबवर सुद्धा मी तुम्हाला मदत करतच असते. ठीक आहे. सो कोणाचंही ऐकू नका, एक्झाम होणार नाही वगैरे हे चर्चा सगळ्या मिथ आहेत. तयारीला लागा. ठीक आहे. बाकी काहीही अडचण आली तर तुम्ही आता मला माझ्याकडनं काही राहून गेलं असेल किंवा मी चुकून काही सांगितलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला मेसेज करा, कमेंट करा, मी आन्सर करेल डेफिनेटली. अजून एक व्हिडिओ मी याच्यावर बनवणार आहे, दॅट इज हाऊ टू कवर द सिलेबस. कसा अभ्यास करायचा सिलेबसला, कसं, पण त्याचा MPSCचा सिलेबस येऊ द्या आधी. सेकंड व्हिडिओ आपला राहील की याच्या ड्युटीज काय आणि ॲक्च्युअल एक्झॅक्टली ही पोस्ट काय आहे, तुमचं काम काय आहे आणि ही ड्युटीज काय आहे. म्हणजे तुम्हाला या पोस्टबद्दल कळेल की यस आपल्याला काम काय करायचं आहे. ही पण एक क्युरियासिटी असते. पण सध्या अभ्यासाला लागा, एवढं इनिशियल स्टेजला मी तुम्हाला सांगू शकते. ठीक आहे, चालेल. थँक्यू सो मच फॉर कोऑपरेशन्स. असंच तुम्ही मला कोऑपरेट करत राहा आणि मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत राहते. थँक्यू सो मच.